नमस्कार. मी राजेंद्र बरकडे, निर्माता दिग्दर्शक वाघर मराठी चित्रपट, संस्थापक चेअरमन शिवशक्ती धर्मदाय सामाजिक विकास सेवा संस्था, महाराष्ट्र राज्य. आज 1 ऑगस्ट या दिवशी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती. या जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो. तसेच शाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करतो. आणि आज आपण सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी शिवशक्ती धर्मदाय सामाजिक विकास सेवा संस्थेमध्ये आपण या ठिकाणी उपस्थित राहिला, त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कार 2024 हा कार्यक्रम नक्की काय आहे आणि यामध्ये कोणाकोणाला पुरस्कार दिले जाणार आहेत? आपण पाहतोय की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं खूप मोठं साहित्यामध्ये खूप मोठं काम आहे. अनेक कथा, कविता, अनेक लेख त्यांचं महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण भारत देशभर गाजले. अनेक साहित्यिक म्हणून ह्या अण्णाभाऊ साठेंची खूप मोठं एक नावलौकिक आहे. आणि आज समाजामध्ये आपण पाहतोय की अनेक लेखक आहेत, अनेक कवी आहेत, अनेक गीतकार आहेत. आणि हे गीतकार, कवी या अलीकडच्या काळामध्ये लिखाणाचा लोप पावत चाललेला आहे या मोबाईल संस्कृतीमध्ये. आणि जे कवी, जे लेखक एक उत्कृष्ट पद्धतीने लेखन करतायत आणि त्या लेखकाला एक शाहीर अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त सन्मानित करणं, त्या सन्मानामुळं जेणेकरून या नवीन पिढीला एक काहीतरी संदेश जाईल या उद्देशाने, आणि ज्यांनी एक चांगल्या पद्धतीने कथा लिहिली, काही जणांच्या आता ज्यांना आपण पुरस्कार देतो आहे त्यांच्या काही पाठ्यपुस्तकामध्ये कविता आलेल्या आहेत, जेणेकरून त्यांच्या माध्यमातून ही नवीन पिढी पण एक चांगला ह्या पुरस्काराच्या माध्यमातून बोध घेईल, जेणेकरून आपणसुद्धा या क्षेत्रामध्ये उतरावं. आणि ज्यांनी ह्या साहित्य क्षेत्रामध्ये योगदान अनेक वर्षापासून दिलेलं आहे आणि त्या योगदानाचं एक प्रतीक म्हणून एक चांगल्या लोकशाहिराच्या नावाने त्यांना एक माझ्या शिवशक्ती धर्मदाय सामाजिक विकास सेवा संस्थेच्या वतीने पुरस्कार द्यावा असं आमच्या सर्व पुरस्कार निवड समितीच्या लक्षात आलं. आणि आम्ही एक पुरस्कार निवड समिती तयार करून त्यांच्या माध्यमातून एक 5 जणाला आपण एक पुरस्कार देत आहोत. त्यामध्ये आमचे सहकारी हनुमंतजी चांदगुडे साहेब आहेत. त्यांना आपण साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या नावाने आपण सन्मानित करतो आहे, त्यांना पुरस्कार देतो आहे. त्यांचं पाठ्यपुस्तकामध्ये आत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये त्यांचं कविता आहेत. आणि त्याच्याचबरोबर आम्ही डॉक्टर दिनकर लक्ष्मण गायकवाड यांनासुद्धा पुरस्कार देतो आहे. त्यांचेसुद्धा अनेक पुस्तकं, अनेक म्हणजे भरपूर पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत. त्यामध्ये मुलाम्याचं नाणं म्हणून एक पुस्तक आहे. अशा अनेक पुस्तकं आहेत. तर त्या पुस्तकाची दखल समाज बांधव घेत आहेत. आणि ते पेशाने डॉक्टर आहेत, नेहमी कविता लिहितात. एक सर्व तरुण लाजवल असं डॉक्टर साहेबांचं काम आहे. म्हणून त्यांनासुद्धा आम्ही या वर्षीचा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या पुरस्काराने आम्ही त्यांना सन्मानित करतो आहे. तसेच प्रवीण अशोकराव जोशी हे सुद्धा एक चांगले साहित्यिक आहेत. त्यांनी बरीच पुस्तकं लिहिलेली आहेत. मध्येच त्यांच्या एका पुस्तकाचं प्रकाशन झालं. आणि अशा माध्यमातून हा युवकसुद्धा एक चांगलं काम करतो आहे आणि त्याच्या माध्यमातून एक नवीन युवकाला एक चांगली प्रेरणा मिळेल म्हणून आम्ही प्रवीणनासुद्धा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या नावाने सन्मानित करतो आहे. तसेच आमच्या या ठिकाणी रुपालीताई सुभाष फरांदे यांनीसुद्धा अनेक कविता लिहिल्यात, अनेक लेख लिहिले आहेत. आणि ते सुद्धा उत्कृष्ट पद्धतीने साहित्यिक क्षेत्रात काम करतात. म्हणून आम्ही रुपालीताईंनासुद्धा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या नावाने सन्मानित करतो आहे. तसेच आमच्या पुण्याच्या प्रोफेसर आहेत, ज्या शीतल रणधीर आहेत, त्या एक चांगलं काम करत आहेत. एक प्रोफेसर म्हणून काम करत असताना
त्यांचंसुद्धा साहित्यिक क्षेत्रात खूप मोठं काम आहे. आणि असे हे पुरस्कार आम्ही शिवशक्ती धर्मदाय सामाजिक विकास सेवा संस्थेच्या वतीने आम्ही यावर्षी जाहीर केलेले आहेत. या पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष आमचे महादेव रोकडे साहेब यांनी आणि आम्ही सर्वांनीच बसून ह्या पुरस्कार निवड समितीचं आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी डॉक्टर सुनील भंडगे हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. ते अण्णाभाऊ साठे अध्यासन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ते अध्यक्ष आहेत. त्यांच्या हस्ते त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आम्ही संपन्न करतो आहे. तसेच आमचे प्राचार्य डॉक्टर चांगदेव कांबळे ते संचालक आहेत. स्टील मंत्रालय भारत सरकार याचे ते संचालक आहेत. अशा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलं आहे. या कार्यक्रमामध्ये या गावच्या प्रथम नागरिक सरपंच आमच्या भगिनी तेजश्रीताई काकडे उपस्थित राहणार आहेत. पिसरोटी गावच्या सरपंच सारिका बरकडे उपस्थित आहेत. उपसरपंच दत्तात्रय बरकडे उपस्थित राहणार आहेत. तसेच जीऊर गावच्या सरपंच आमच्या भगिनी धनश्रीताई ठोंबरे उपस्थित राहणार आहेत. आणि हे उपस्थित राहत असताना अनेक साहित्यिक क्षेत्रात या परिसरामध्ये काम करणारी माणसं या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. अनेक कवी, लेखक आणि नव्यानेच काही MPC थ्रू काही विद्यार्थी पास झालेत PSIची परीक्षा, त्यांनासुद्धा या संस्थेच्या वतीने आम्ही सन्मानित करतो आहे. हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश एकच की एक समाजामध्ये एक साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा या दृष्टीने माणसांनी त्या दृष्टीकडं वाटचाल करावी. ह्या नवीन पिढीला त्याचा छंद जोपासण्यासाठी, त्यांनी या प्रक्रियेत येण्यासाठी ह्या गोष्टीचा आम्ही प्रयत्न करतो आहे. शिवशक्ती धर्मदाय सामाजिक विकास सेवा संस्था अनेक वर्ष सांस्कृतिक, कला, क्रीडा अशा अनेक क्षेत्रामध्ये काम करते आणि त्याचाच एक भाग म्हणून या वर्षीचा प्रथमच आम्ही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने एक नव्यानेच हा पुरस्कार आम्ही यावर्षी प्रथमच प्रयत्न करतो आहे. आणि हा प्रयत्न एक चांगल्या पद्धतीने साकार होतो आहे, त्याचा मला मनस्वी अभिमान आहे. आणि या कार्यक्रमासाठी अनेक साहित्यिक, लेखक आणि पुरंदर, बारामती, इंदापूर, भोर आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वच मान्यवरांना मी आवाहन करतो की आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने आम्ही जो पुरस्कार वितरित करतो आहे तो निरा या ठिकाणी शिवशक्ती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या सभागृहामध्ये रविवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी 10:30 वाजता हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी आपण या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं असे मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो. धन्यवाद.